साकोली तहसील के उमरझरी गांव से एक बड़ी खबर सामने आई है, जहां बाघ के हमले में गंभीर रूप से घायल महिला की इलाज के दौरान मौत हो गई। घटना के बाद पूरे इलाके में दहशत के साथ साथ भारी आक्रोश का माहौल बना हुआ है। उमरझरी गांव की निवासी करीब 50 वर्षीय माया रामकृष्ण सोनवणे पर कुछ दिन पहले खेत में काम करते समय बाघ ने अचानक हमला कर दिया था, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई थी। उन्हें पहले स्थानीय अस्पताल में भर्ती कराया गया और बाद में नागपुर के एक निजी अस्पताल में रेफर किया गया, जहां 1 अप्रैल की रात करीब 10 बजे इलाज के दौरान उनकी मौत हो गई। घटना के बाद वन विभाग ने त्वरित कार्रवाई करते हुए 2 अप्रैल को पीड़ित परिवार को 10 लाख रुपए की आर्थिक सहायता प्रदान की। इसके साथ ही शेष 15 लाख रुपए मुआवजा परिवार के एक सदस्य को सरकारी नौकरी तथा आंदोलन के दौरान दर्ज मामलों को वापस लेने का आश्वासन दिया गया। वन विभाग ने हमलावर बाघिन को 2 दिनों के भीतर पकड़ने का दावा किया है। इसके लिए इलाके में सर्च ऑपरेशन तेज कर दिया गया है और निगरानी बढ़ाई गई है। ग्रामीणों ने स्पष्ट चेतावनी दी है कि यदि प्रशासन अपने वादे पूरे नहीं करता है तो बड़ा आंदोलन किया जाएगा। फिलहाल पूरे क्षेत्र में तनाव और भय का माहौल बना हुआ है। मी गोविंद भेंडारकर, माननीय नानाभाऊ पटोले यांचे प्रतिनिधी म्हणून मी बोलतो. या ठिकाणी ह्या क्षेत्रामध्ये ही तिसरी घटना आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व इथल्या जनतेच्या दुःखाशी सहभागी आहोत. आणि माननीय नानाभाऊ पटोलेची पहिली मांपेवाड्याची घटना झाली आणि त्याच्यानंतर उमरझरी घटना झाली. त्यांनी रस्ता रोको केलेलं होतं. त्यासाठी माननीय नानाभाऊ पटोले स्वतः तिथं हजर झाले आणि वैयक्तिक शासनाला त्यांनी सांगितलं की बा अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा. आणि अजूनही माननीय नानाभाऊ पटोले हे शासनाच्या संपर्कात आहेत. आम्ही पूर्ण सूचना दिल्या इथून कार्यालयाच्या माध्यमातून आणि ती शासनाशी त्याबद्दलचे वार्तालाप करत आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी जी घटना झालेल्या आहेत पुनरुक्ती अशा घटना पुन्हा होता कामा नये आणि तात्काळ त्यांनी वाघाचा बंदोबस्त करावा असं त्यांनी मागणी केलेली आहे. आणि बंदोबस्त नाही झालं तर बोलल्याप्रमाणे, कारण भयंकर मोठा उद्रेक वाढलेला आहे. एखाद्याचा जीव जाणे, एखाद्या घरचं पैसे भेटणे काय फार मोठी महत्त्वाची गोष्ट नाही, पण एखाद्या घरचा जीव जात असेल आणि तेही तिसरी घटना आहे आणि पुन्हा काय एखाद्या घटनेची वाट पाहावी काय, तेव्हा त्या वाघाला पकडणार काय. म्हणून फॉरेस्ट ऑफिसनी तात्काळ याच्यावर कारवाई करून त्या वाघिणीला पकडावं, अन्यथा फार मोठा उद्रेक होऊन मग हातातली परिस्थिती हाताबाहेर जाईल हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून नानाभाऊ पूर्णपणे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत. प्रत्यक्ष नानाभाऊ जाऊन त्यांची भेट घेणार आहे पुन्हा. आणि म्हणून त्यांनी मला इथं पाठवले की काय परिस्थिती आहे, कुठल्या उर्दक न होता शासनाच्या वतीने जे काय मान्य मागण्या असतील शासनानं मान्य मागण्या करावं असं आमची त्यांना विनंती आहे. मी डॉक्टर अशोक कापते, साकोली तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे. आणि आम्ही नानाभाऊच्या वतीने या ठिकाणी ज्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. अतिशय दुःखद घटना आहे. आणि नानाभाऊंनी आतापर्यंत नेहमी जो विषय विधानसभेमध्ये याच्यावर उचललेला आहे की वाघाची जी परिस्थिती आहे या बाजूला किंवा हा जो एरिया आहे हा जंगली प्रदेश असल्यामुळे अतिशय बिकट परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे वेळोवेळी नानाभाऊंनी प्रश्न उचलल्यानंतर सुद्धा आता संबंधित जे सरकार आहे त्यांनी याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं दिसते आहे. आणि त्याच्यामुळे आज एका आमच्या आदिवासी कुटुंबातले लोक आहेत, एक महिला आहे, आणि अशा प्रकारे हे वेळोवेळी ज्या घटना घडत आहेत त्याला कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी. आणि ज्याच्याकडे कोणावर आता जे गुन्हे दाखल असतील, आता ज्या घटना घडल्या तर ह्या अशा परत घटना होऊ नये अशा प्रकारे. आणि जे काही आता मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे त्यासाठी नानाभाऊ प्रयत्नशील आहे. सकाळीच त्यांचा फोन आला होता की ते पुन्हा याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत, वनमंत्र्यांशी बोलणार आहेत आणि याच्यावर काय करता येईल आपल्याला हे नानाभाऊ सगळं करणार आहे. आणि त्याच्यासाठी आपली ही जी जनता आहे या जनतेच्या सर्व सुखदुःखांमध्ये आमचे नेते, आम्ही सर्व आमचे काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी हे त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. तो लवकरात लवकर या फास्टट्रॅकने पकडावं. आज 8 दिवस झाले परंतु ह्या वाघाला ते पकडू शकत नाही. आज एकाच शेतकऱ्याच्या हातून करंट लागून एकाच जनावर मेला तर ते 2 घंट्यात त्याला जेरबंद करतात. परंतु हा एवढा आता वाघ मारत आहे. आज किंमत अशी झाली की ज्या जनावरांची किंमत मोठी झाली माणसापेक्षा. माणसाला काही किंमत राहिली नाही वन विभागाच्या नजरेमध्ये. आणि म्हणून या फॉरेस्टवाल्यांनी 2 दिवसात हा वाघ जर पकडला तर बहुत मोठा ह्या एरियामध्ये मोठं आंदोलन होईल. आणि ह्या फॉरेस्टवाल्यांचे काय गत होईल हे काही सांगता येणार नाही. मी लीलाधर पटले, तालुका उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी. विषय असा आहे की मायाताईला काही फॉरेस्टवाले जबाबदार आहेत. जर त्यांनी तात्काळ त्यावेळेस तिला प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेले असते तर कदाचित तिचा प्राण वाचला असता.
आम्हाला विषय पैशाचा नसतो. आमची जीव एकदा जीव गेला की तो जीव दुसऱ्यांदा येत नाही. म्हणून आम्ही परवाच्या दिवशी रास्ता रोको केला आणि त्या रास्ता रोकोमध्ये आमच्या काही मागण्या होत्या. कारण हा जंगल जो आहे हा आधी दुचन जंगल असायचा, आमच्या बापाचा जंगल सांगायचा उद्देश. आणि तो आता जंगल वाईडलॅपला गेला, त्याच्यामुळे जड वाहतुकीला यांनी बंदी घातलेली होती. मग आमचे ट्रॅक्टर गेले, आमचे हार्वेस्टर गेले, तरी ते जाऊ देत नव्हते. आणि ती आमची एक मागणी होती, ती मागणी त्यांनी पूर्ण केली. त्याच्यानंतर आता वाघिणींनी त्या मायाबाई तर गेल्या, त्याच्यानंतर काल त्या आमगावच्या एका बाईला पकडलं आणि आमगावच्या बाईला पकडल्यामुळे तिला आम्ही नागपूरला त्यांनी त्या पद्धतीनं मदत केला, त्यांनी सहकार्य पण केला, त्यांची ती ट्रीटमेंट व्यवस्थित चालू आहे. परंतु हे समजा आज काल तिला पकडलं, उद्या दुसऱ्या बाईला पकडतील, माणसाला पकडतील, म्हणजे ही वाघीण किती लोकांचा म्हणजे नरभक्षक झालेली आहे. आणि ह्या फॉरेस्टवाल्यांचा काम आहे की लवकरात लवकर पकडायला पाहिजे. हे सांगतात भेटत नाही. एवढे फॉरेस्टवाले असून एक वाघीण समजा त्यांना चकमा देत असेल तर हा म्हणजे फार कठीण विषय आहे. आम्ही आमच्या जंगलाच्या शेजारी आमचे शेत आहेत आणि आम्ही आमच्या आमच्या शेतात मका आहे, आमच्या शेतात धान आहे आणि हे जे जनावर आहेत ते जनावर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. आम्ही ज्या वेळेस करंट लावतो, जनावर येता का म्हणे, एखादा चुकीनं समजा एखादा जनावर गेला तर अशा वेळेस काय ते आम्हाला अंदर मारतात आणि आज आमच्या लोकांचे जीव जात आहेत. फार कठीण आहे आणि म्हणून आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला आहे की त्यावेळेस सांगितलं की 8 दिवसाचं त्यांनी सांगितलं होतं, 8 दिवसात आम्ही पकडून दाखवू. परंतु 8 दिवस झाले अजूनपर्यंत आणि जर आता लवकर पकडला नाही आणि एखाद्याला समजा अजून अशी इजा झाली तर आता आमच्या पंचक्रोशीतले जेवढे गाव आहेत ते गाव एक होतील आणि इथं आमच्या म्हणजे फॉरेस्टवाल्यांची काही ऑफिस राहणार नाही, काही राहणार नाही, उद्ध्वस्त करून टाकू जर अशा पद्धतीनं होतील तर. कारण आमच्या लोकांचे जीव जाता कामा नये. दुसरा विषय असा आहे की तो जो मुलगा आहे, आता ती बाई गेली, त्या मुलाला नोकरी मिळायला पाहिजे, हा एक विषय आहे. त्याच्यानंतर 25 लाख रुपये शासनाच्या नियमानुसार त्याला भेटायला पाहिजे, हा एक मुद्दा राहील. आणि लोकांना त्रास होता कामा नये, आता लोकांना त्रास होता कामा नये, एवढा आमच्या ह्या आजच्या प्रसंगी मागण्या आहेत. आणि अजून एक विषय आहे, मी आत्ताच बोललो की 570 रुपये रोजी वाउचरवर 570 रुपयेची सही घेतात. एक भूषण पाटील कोणीतरी वाईल्ड लाईफचा आहे, ते मला माहित नाही. आणि त्या बाया इथल्या सांगायच्या त्या दिवशी की 300 रुपये आमच्या हातात भेटतात. आणि तो असा म्हणतो, त्यांचे अधिकारी असे म्हणतात, जर तुम्ही कोणाला सांगितलं तर आम्ही तुम्हाला कामावरून काढून टाकू. म्हणजे ही हुकुमशाही आहे का? म्हणजे लोकशाही असलेल्या देशात जर हुकुमशाही चालत असेल तर ती आमच्यासाठी गोरगरिबांसाठी केविलवाणी गोष्ट म्हणायला काही हरकत नाही. आणि याच्याकडे सुद्धा फॉरेस्टवाल्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, एवढी ह्या प्रसंगी मी मागणी करतो. विसापुरे साहेब SDPO आहेत. परवाच्या दिवशी आम्ही रास्ता रोको केला, त्याच्यात आमचे लोक, गावातले लोक होते, त्यांनी गुन्हा दाखल केला. त्यांना सांगितलं जर गुन्हा दाखल केला आमच्यावर, ते जर मागे घेत नसाल तर हे अडचणीचा विषय येईल. आणि म्हणून आपण त्यांच्याकडून तुम्हाला सुद्धा आश्वासन घ्यायचं आहे. त्यांना सांगितलं मी, तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे की आम्ही हे आमच्या ज्या गरीब लोकांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे लगेच मागे घ्यायचे आहेत, एवढा मी त्यांना सांगितलं. त्यांनी आता 10 लाखाचा चेक दिलेला आहे आणि आम्ही लिहून घेत आहोत की त्यांना नोकरी. आणि 15 लाखाच्या चेकासाठी किंवा त्यांच्या खात्यात जमा व्हायसाठी तो माझा गरीब माणूस फिरणार नाही. ते फॉरेस्टवाल्यांची जबाबदारी राहील की त्याच्या खात्यात ते पैसे जमा करून द्यायचे. त्याचा अकाउंट खोलायचा असेल तरी तो फॉरेस्टवाला त्याला बँकेत घेऊन जाईल, तू खोल. तो अडाणी माणूस आहे आणि तो दुःखात आहे, त्याचा मुलगा दुःखात आहे, तो दुःखात आहे, त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी सांगितलं ड्रोन कॅमेरे लावले आहेत, डाट मारतो आहे. आता ते त्यांच्या भाषेत काय करतात ते आम्हाला काही माहीत नाही, आमच्या गरीब लोकांना काही माहीत नाही. आमचं म्हणणं एकच आहे की वाघाला पकडून दाखवा आणि वाघाला पकडून कुठेही सोडून द्या, कुठेही न्या. पण आमच्या हे जे 5-6 गावात यांना जो त्रास होत आहे, आज परिस्थिती अशी आहे की सर्व शेतकरी लोक आहेत, म्हणजे काळ्यांना जाणारे, तेवढेच नाही तर मोहफुलं वेचणारे लोक आहेत. मग आता शेतात मका आहे, त्यांच्या बायका आपल्या नवऱ्याला सांगतात जाऊ द्या, ह्या वर्षी शेती नाही पिकली तरी चालेल पण तुम्ही शेतात जाऊ नका. कारण प्रत्येकाला जीव प्यारा आहे, प्रत्येक माणसाला जीव प्यारा आहे. आणि म्हणून तो शेत आता उघड्यावर पडलेला आहे, त्यांना उत्पादन होणार नाही. मी आत्ताच ते SF जे आहे त्यांना म्हटलो की समजा यांना नुकसान झाली तर तुम्ही त्यांना चेक देणार आहात का? जसे अवकाळीचे चेक मिळतात तसे तुम्ही त्यांना चेक देणार आहात का, असा बोललो त्यांना. नाही म्हणे आम्ही लवकरात लवकर पकडू. आणि आत्ताही सांगतो मी, आम्ही 2 दिवसाची अल्टिमेट दिलेली आहे. 2 दिवसात जर पकडला नाही तर आमचे गावचे गाव एक होतील फॉरेस्टवाल्यांच्या विरोधात.